मिनिटं आलं कंटिन्यू आपण चालतो. एकदम एक्स्ट्रीम लेवलने तुम्ही चालले ना थाकणार आणि बसणार. त्याच्या हळूहळू पावलं पुरंदर क्षत्रिय कुलवंश आवाज रे. अरे सिरियस म्हणजे नाही का हे ऐका नीट बघून चालत सगळे सप्त लावले म्हणतात आणि त्याकडनं आहे ना तुम्हाला सांगतो त्याच्याकडनं मोस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. इफ यू नो यू नो ठीक आहे. त्याचा ॲन्सर बहुतेक ना आता उठला आता ना एक पायऱ्यांचा पाच होता बरंच कठीण. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. एका शिट्टीवर चालायचं, दोन शिट्टीवर पण चालायचं. महादेव मोबाईल बघू द्या. चला मित्रांनो, आज ट्रेक एक्सपिरियन्स घेऊयात. लेट्स गो. नाही आपण आता कुठलं मुल्हेर आणि नंतर हरर लगेच. मुल्हेर, मोरा, त्यानंतर हरगड. 3 करणार आहे का? हो. हां ठीक आहे चला. 3 गड करायचे आपल्याला आत्ता. मुल्हेर, हरहर इसको मतलब आणि मोरागड. आधे घंटे में देखते रहे. ओके. असा काळा कुट्ट अंदर एकदम है ना, विषयच नाही. मी दिसतंय का? हो नको, लाईट फ्लॅश मारतंय. असो ठीक आहे, निघालोय आपण. हे टॉर्च मारते माझ्या मित्र थोडी. हा दिसलो का? नुसता अंधार आहे. असो चला जाऊ पुढं आपण आता मस्तपैकी. रेंज ट्रेक करतोय. बेकार वाट लागणार आहे फर्स्ट टाइम. यासाठी आपल्याला ना टॉर्च पाहिजे अंधारामध्ये ट्रेक करण्यासाठी. ओके येस. वरती ना मस्त हे चालू आहे. हा चांदण्या वगैरे दिसत आहेत. आय डोंट नो तुम्हाला दिसतील का नाही. कॅमेरा नेवर जस्टिस द व्ह्यू. चला चला लवकर. मोन चल. आपल्या जवळपास आहे ना सगळे ट्रेकर आणि ट्रेक लीड्स असल्यामुळे ना 20 मिनिटं आलं कंटिन्यू आपण चालतोय. काय खचत नाही कोणी. अख्खी मॅगी गिजी रोवायची आहे आणि वर पोहोचायचं. ठीक आहे चला. हा असतो आपल्या टॉर्चचा फायदा. एवढ्या काळ्या कुट्टा अंधारात पण आपण चालू शकतो आणि ह्यालाच म्हणतात नाईट ट्रेक. येस. तब्बल आहे ना आपण फक्त 23 मिनिटामध्ये आलो असून हा किल्ल्याचा एक बुरुज दिसतोय. हा आपण जवळपास किल्ल्याचा बुरुज दिसला ना आपल्याला. दिसतोय का? ओके थोडं अजून चालायचं आहे बेबी. बघूयात. कारण की ना हा ट्रेक आहे ना आधी कोणीच केलं नाही. फर्स्ट टाइम सगळे रेंज ट्रेकला आलेले आहेत. हो चला. बघू शकता पायऱ्या आणि भिंती पण लागल्यात. हे नावं का लिहिलं ह्यांच्या आईच्या गावात? ह्यांच्या पगार रॅमटेलला पाहिजे त्यांना. हा आणि भाऊ बघतील ना शिव्या घालत दिले. वाव. मे बी तुम्हाला आहे ना आत्ता इव्हिनिंग संध्याकाळचं असं एवढं समजत नसणार आहे पण इट्स टू गुड. सिरियसली जाम भारी आहे. एक नंबर आहे. मस्त. हे कार्यकर्ते आपले वरती बघू शकता.
चालले ते पण मस्त आहे, छान आहे, कडाक. येस माय बबडी. चला 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 माऊले. तुम्ही का बसताय? चला. तुम्ही का बसताय? कोण खचलंय? कोण कसले रे? हा चला वाटापट. चला 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 लवकर. हे 5 किल्ले करून पुढं ना? होय रे, हे 5 किल्ले करून पुढं ना? रसवायला येड्या चल. पहिला दरवाजा आला म्हणायचा. काय म्हणतो गोरख? कर बर गोरखने केला वाटता. हा गोरख आला होता. मग सुमित द बॉय. हे ते पॅराशूट वाला शर्ट घालून आलाय. हा काय विषय? हा मी बी बनवलेला विषय येताना दाखवतो. आता अंधार असल्यामुळे थोडं दुःख दिसत नसेल तुम्हाला. हा पण हा कारभार काय करावा, जाऊ द्या. हा आई चक्क बसली. ए आम्ही उभा असतो तू बसू नको बाबा. चला रे. क्या है माणूस? कोण है माणूस? क्यों है माणूस? माणसाची स्टोरी हे सगळ्यांनी त्याच्यावर लाईट टाका रे. कशावरती? त्याच्यावर ते सोमेश्वर मंदिर आहे का? हा लाईट टाका सगळ्यांनी. सोमेश्वर मंदिर. अरे हे नाहीये. हे नाही का? थांब गोरख मध्ये मार लाईट जरा. सगळ्यांनी मारा लाईट. कमॉन. हा हा राव राव राव. मंदिर बघायचंय तर येऊ आपण. नाही इथे जाऊ ना. चला चला की मंदिर जाऊ नये सगळं. नाही नाही चला मंदिर नंतर बघू. हे वाला आईला वरती काय विषय आहे? वरती पण गड आहे. हा तो कुठला? तिकडे जायचं आपल्याला. शिवप्रसाद एक नंबर मस्त. दिस इज राम प्रसाद and this is शिव प्रसाद. अरे खरं इथे. थँक्यू सो मच फॉर सच व्हेरी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. हा तुम्हाला ॲक्च्युली अंधारात दिसतंय का नाही आय डोंट नो, पण सुंदर. हा बघा इकडे गड आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. ह्या पायऱ्या आणि हा एंट्रन्स मस्त केला आहे. अरे हा काय विषय आहे? हे जुनच आहे ना? मंदिर जो नाही साईडचे बांधकाम. हा लेट्स गो. काय विषय? कुठलं मंदिर आपण बघूयात नक्की. जाम भारी. हे साईडचं फक्त त्यांनी ना नवीन केलेलं आहे राईट. ते दिसतं ते आपल्याला, पण आतमध्ये जे मंदिर आहे ते जुनं आहे. ते कशाचं आपल्याला माहीत नाही आहे. त्याहून जाऊन बघूयात. हा नंदी दिसतोय म्हणजे शिव मंदिर आहे. दॅट्स इट. वाव छान. किल्ले मुल्हेर. एक सेकंड. हा एकच राज्य शिव स्वराज्य परिवार. ओके ठीक आहे, आपण नंतर हे करू. ठीक आहे. काय सोमेश्वर मंदिर. ए गोरख कुठे गेला? सोमेश्वर मंदिर हे ना बोंड्या. नाईस. वाव. आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. आई ओ अरे मला वाटलं इथून जायचंय. नाही इथून नाहीच आपल्याला. इकडे जागा आहे जायला जागा इथं. ओ एकच मिनिट आपण हळूहळू जाऊ. आईच्या गावात जाम फक्त एकच मनुष्य इथून जाऊ शकतो, एवढाच रस्ता इथं. हर हर महादेव. भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे
सहितं नमामि। चला हर हर महादेव, चला चला, जय श्रीराम। हा ठीक आहे कळलं कळलं. आहे का नाही मोरागडच जवळ पडतोय आपल्याला. दोन्हीच्या मध्ये आहे. मोरागड बघू, नंतर मोरावरून मुलेरला जाऊ, मुलेरवरून हरगड, तिकडून हरगड लास्ट करू मग. फोटो काढले ना. काढलाय येस चला. सो अशा मॅपनुसार आपण जाणार आहे. ए काय इकडं, ओ हर हर महादेव, मस्त बाप्पा, मंगल मूर्ती. आपले 15 मावळे टोटल. मस्त मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर आपण पाहिलं आता जस्ट. पोरगा आहे ना, ह्या पोरासाठी फुल इज्जत आहे मला, कारण की हा आहे ना वापरतोय अजूनपर्यंत 7 फोन वापरतोय हा. ह्याच्या गावात 4 वर्ष आले रे वापरून. मला वेड्या कसा विषय स्टँड. आणि मला आम्हाला गार लागतं ते वेगळी गोष्ट आहे. पायाला फुल क्रिएटिव्हिटी चालू आहे एकदम. नेक्स्ट लेवल चालू आहे एकदम. आणि हा आपला मॉडेल. म्हणणं काय लय गार लागतंय रे, काय बोलायला ते गार लागतंय रे. देखो लॉन्डे का एका पण पोराला माझी काळजी नाही पडली रे. सगळे फोटोच्या नाद लागले. नाही माझा गार लागत. बजरंग बली की जय. वाव नाईस. मस्त मंदिर, मस्त मूर्ती आहे, छान अशा. आणि काय भारी हे बघितलं, मस्त मंदिर आहे ना. सोमेश्वर मंदिर म्हणतात त्याला, सोमेश्वर मंदिर आहे. हा याचा इतिहास सांगतो तुम्हाला नंतर थोड्या वेळाने. मस्त आहे, मस्तपैकी ना. थोडी सकाळ झाली आहे त्यामुळे जाम भारी वाटतं है ना. मंदिराचं दर्शन घेऊन वगैरे आपण निघालो आता मस्तपैकी, ठीक आहे. आणि आपण न थांबता डायरेक्टली सोमेश्वर मंदिरापर्यंत आलो होतो बरोबर. आपल्या इथे इकडं बॅक साईडला मागे दिसतंय, तिकडे जायचं आपल्याला. ट्रेकला आहे ना आपल्याला नुसता चालायचं, म्हणजे हळूहळू चालायचं. एकदम एक्स्ट्रीम लेवलने तुम्ही चालले ना थकणार आणि बसणार. त्यापेक्षा हळूहळू पाऊलं छोटे छोटे टाकायचे, ठीक आहे. बेबी स्टेप टाकायचे फक्त, हळूहळू, कधीच थकणार नाही, लक्षात ठेवा. असं नाही करायचं, जोरात नाही जायचं. कसं जायचं हा आता कसं जायचं तो सांगतोय. येस करेक्ट वे. एक नंबर गोरख, मस्त. मला माहित नाही ऍक्च्युली मित्रांनो, तुम्हाला आहे ना हे दिसत आहेत का? ओके, हा दिसतोय, हा आणि हे 2 टोकं आहे. जे 2 टोकं वरती आलेत ना ते मांगी तुंगी आहेत. डेफिनेटली मांगी तुंगी आहेत. 3000 पायऱ्या त्याला. आपल्याला जायचा प्लॅन होता पण सध्या नाही गेलो आपण. आपल्याला ना हे दिसतंय, इथं जायचं आपल्याला. हा जाम दूर आहे. हे काय आलं? मागे तुम्ही चला 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 लवकर. वाव येस. तोरणानंतर परत एकदा आपण सह्याद्रीमध्ये. एक नंबर. हाँ तो प्योर पैराशूट ही है, बस ऊपर जाने का, ऊपर से छलांग मारने का, खत्म, काम खत्म. क्या जाने का ले राम? हाँ क्या बोलेगा? समझ गया मैं तेरी भावना. वो भावना में का गुब्बारे वाला नहीं था क्या वो एक? हाँ क्या? राज राज बराज 6 महीने से पीछे पड़े घन चक्कर के वीडियो. अलग ही बात है. इसके पास 6 शर्ट है बस.
ऐसे बोल रहा है वो, बराबर। हाँ बराबर। ओके फॉर्मल इनफॉर्मल सब मिला के यस। जीते कैसे है लोग ऐसे? टी शर्ट पहन के पता मेरे पास जूते हैं सब कलर कसा आहे विषय. आणि हा जो थांबा मला आहे ना तुम्हाला इंट्रोड्यूस करायचा एक जण मनुष्य राहिला होता. हा दिसतोय मागं माझ्या, त्याचं नाव अतुल आहे. त्याचं व्हॉट्सअपला नाव काहीतरी. कसा आहे एकदम इनोसंट आहे ना. हा वाटते का तो कुठल्या अँगलला इनोसंट आहे? नाही ना. कंटिन्यू न थांबता आपण चाललोय. न थांबता जवळपास आपण आता पोहोचलाच जमाय मुल्लेर फोर्ट वरती. ऊपर से देख रहे थे ना कडक कशाच्या उन्हाच्या हे पडल्यात ना, सूर्याची किरण मस्त पडलीत. वाव. म्हणजे हा जो सगळा विषय आहे ना ते आपण आहे ना एकदम खूप जुन्या काळातले राईट. तर तेच आपण बघण्यासाठी आपण येत असतो इकडे. सह्याद्री सह्याद्री सह्याद्री. वाव सुपर. बोललो तो कॅमेरा नेवर जस्टिस. हा व्ह्यू वाव सुपर. जे गड आणि हे किल्ले एक नंबर मस्त. हा जो बुरुज तटबंदी तेव्हाची आहे आणि स्टील ते असेच अजून पण आहे. बाकी गड पडला म्हणजे बघितलं आपण तेवढा गड पडला, इट्स ओके. बट ही तटबंदी अजून पण शाबूत आहे, कडक. बघा बाकी पडझड झाली आहे पण मस्त भारी. हो हे ऍक्च्युली दबलं गेलेलं आहे. हे दरवाजा आहे. हा ऍक्च्युली दरवाजा आहे. अवशेष आहेत, त्याला जर संवर्धन केलं तर तो नक्की परत हे होऊ शकतो. करेक्ट ना. नाईस. पण खूप मस्त सुंदर भारी. वाव. हा हो. तब्बल मित्रांनो 7:50 आपण .6 निघालो होतो राईट. .6 निघालो होतो म्हणजे जवळपास 1 तास 50 मिनिटामध्ये आपण 1 तास 55 मिनिटांमध्ये आपण वरती पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकताय ही जी भिंत आणि आपला बुरुज आणि माझ्या बॅक साईडला बघा जसं नुकती आली सूर्यकिरणे आलेली आहेत. एक नंबर भारी वाटतंय पूर्ण हा नजारा. अजून आपल्याला बरेच गड जायचंय. नाही ती एवढी म्हातारी झाली आहे की ती आहे ना काठी घेऊन चालली आहे. काय बोलाव ह्या आजकालच्या पिढीला. हा बरोबर ना. काय बोलाव पिढीला. जाम डेंजर बाबा. ती प्राजक्ता माळी आहे ना, ती प्राजक्ता माळी आहे. ही वेगळी आहे, ही डुप्लिकेट आहे. मी ओरिजिनल प्राजक्ता. तू प्राजक्ता आहेस फक्त, माळी नाहीयेस. मला माळी बनायचं पण नाही. मग पापा की परी नहीं हूँ हा मैं स्पायडर हूँ. चला मी पूर्ण स्टिक घेतली आहे. आजकालची जी पिढी आहे ना ती थोडीशी ढासळत चाललेली आहे ऍक्च्युली बघायला गेलं आपण तर. बरोबर ना. काय बोला. हा ना मला बांधायची मला टाइम भेटा ना. हा आपले शूज निघाले होते आता बांधतोय बस, बाकी काही विषय नाहीये. ठीक आहे. आणि नुकताच आपलं आहे ना मुल्हेरगड जवळपास आहे ना 1 तास 55 मिनिटांमध्ये आपण सर केलाय न थांबतो. सगळे आपले बघायला गेले ना ट्रेक लीडर्स आणि सगळे ट्रेकर्स आहे प्रॉपर. सो त्यामुळे ना कोणीच थांबत नाही, कोणी थकत नाही, खचत पण नाही. जय शिवराय. हा जो मनुष्य आहे ना आपला हा दिसतो ना, हा गोरख कापसे ट्रेक लीडर आहे. ओके. तेव्हाच आपली ओळख झाली तिथं हरिहर गडावरती याचे आणि सौरभचे. ओके. पण हा लयच आगाऊ आहे. आता 2 दिवसात गड फिरायचे आहेत आणि तरी तुला काय घाई झाली काय कळलं ना मला. ह्या पायऱ्या बघू शकता तुम्ही अशा कशा आहेत आपल्या एकदम निमुळत्या प्रॉपर वरती आहे. आता आपल्याला वरती निघायचं आहे. ठीक आहे. फोटो सेशन चाललं पोरांचा, तेवढं झालं की वर निघायचं. हा डॅम आहे ना, आता एक जणांनी विचारलं हा डॅम कोणता आहे. आपण नाशिकला येऊन पण म्हणतोय पवना डॅम आहे. आपली पोरं कधी आहे ना पिंपरी चिंचवडच्या बाहेरच निघाली ना वाटतं. मोरा नाही
मोरा समोर एकदम निमुळता पायऱ्या. उधर का कंस्ट्रक्शन रहेगा क्या? नाव काय रे? मेहुल कुशकी. यांना आपलं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघितलं होतं. हा अक्षय भाऊ साळुंके, आपलं नाव गावके, हा हरिहरगडचा आहे. आणि हा सुमित भाऊ आहे. त्याच्या तर पॅराशूटमुळे तो लक्षात राहील नक्की. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. नमो पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो फायनली आपण आहे ना मोरागडावरती आलेलो आहे. ठीक आहे, मुल्हेरगडावरती जाणार आहे पण व्हाया मोरागड, हरहरगड आणि मग मुल्हेर. ओके, आधी आता पण ना हरगड हरगड. ठीक आहे, हा नाही ठीक आहे, अशी चुका होतात थोड्या, तर आपण सांभाळून घ्या. ओके, आता आपण पूर्ण गड फिरूयात आणि मग सो फायनली आपण गडावर पोहोचून आहे ना, पोरं आपली आहे ना थोडी फोटोशूटची थोडंसं हे असतं ना, लग्नासाठी सगळ्यांना फोटो द्यायचे होता हा विषय. ओके येस, चला आपण निघूयात आणि थोडासा गड सैर करूयात, म्हणजे गड पाहूयात जरा थोडासा. काहीसा काय हा एक गड, थोडीशी ना झाडी वाढलेली आहे, बाकी काय नाही, पण खरंच खूप भारी दिसतो ॲक्च्युली. पूर्ण आपल्याला गड आणि गडाच्या परिसराच्या साईडला आपल्याला दिसतं नाही का, मस्त सह्याद्री पसरलेला आहे. कडक एक नंबर. हीच मजा जी असते ना ती, हीच मजा. ह्या गडावर थांबलोय ना तसे ते बाकीचे गड आहेत हे सगळे सह्याद्रीला लागून, त्यामुळे तो बघ ना किती मस्त वाटतं सह्याद्री आपला. म्हणून आपल्याला महाराष्ट्राचं वैभव ह्याला म्हणतात आणि हे जतन करून ठेवलं पाहिजे आपण. हा ना, आईच्या गावात रे. अरे सिरियसली म्हणजे नाही का, ऐका नीट बघून चाला बरं का. हे काही दिसत नाही, ठीक आहे, काही दिसत नाही, नीट बघून चाला फक्त. कुठे काय असू शकतं आपल्याला वी डोंट नो, राईट. हा म्हणजे लिटरली असं बघितलं ना साईडला जर बघितलं आपण तर डायरेक्ट खोल दरी. भीती वाटते थोडीशी पण मजा येते. त्या रीतीने ना आपल्याला पाण्याचा टाकं दिसलेलं आहे. गडावरती कोणतं पण जावा पाण्याचा टाका असतं म्हणजे असतंच, नो डाऊट. हा जो दिसतोय ना हा समर्थ, ह्याचं बहुतेक आहे ना ब्रेकअप झाला असणार आहे, आपल्याला माहीत नाही आहे. पण हा काल खूप सॅड सॉंगवरती ना हे करत होता, रिएक्ट करत होता. ग बस तू. आणि ही जी मनुष्य दिसते ना ही आपली प्राजक्ता ताई, आपल्याला तांदळाचा भात करणार आहे. युनिक काहीतरी तांदळाचा भात. निर्या काय म्हणतोय? हा मग असू दे ना, एवढं काय तवा, आमचे दाशे फिरत असतात दररोज. कुठे मग घाबरलास की काय तू पर्या? घाबरला? रात्रीची झोप झाल्या नसल्यामुळे ना आपली ही 4 कार्यकर्ते झोपलेत आत्ता लगेच. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. निशाण भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. मोरागड मोरागड ना, हा मोरागडवरती ना जास्त काय असं बघण्यासारखं नाहीये, पण ट्रेक सुपर्ब होता, मस्त होता, जाम भारी ट्रेक आहे. आणि आपला ॲक्च्युली रेंज ट्रेक असल्यामुळे ना तो अति उत्तम होणार आहे, राईट. आता एक छोटासा फोटो काढतो माझा सिग्नेचर स्टेपवाला, थांबा. चला मित्रांनो आपण निघूयात. ओके, आलोय कुठून माहिती आहे? ते बघा
हे सोमेश्वर मंदिर आहे आणि पलीकडे ते गाव आहे बरोबर. तर त्या तिकडून आपण आहे ना अजून खूप खालून आलेलं आहे. सो बापरे तिथून पण आलो आहे आणि त्याच्या पुढे कुठंतरी तिकडून आलेलो आपण. येस आता आपल्याला या गाडावर पण जायचं आहे त्या गाडावर पण जायचं आहे. ओके हे जे गड किल्ले आहेत ना इथं लोक राहायचे. ठीक आहे तुम्हाला दाखवते एकच मिनटं थांबा. हे बघा ह्या अशा त्या पायऱ्या बरोबर आणि इथून आतमध्ये जायचं. हा बुरुज दरवाजा आणि इथून पुढं जाऊन बाप रे किती कष्ट आणि ती किती मेहनत असेल बरोबर ना. हा फुल इज्जत. आता आहे ना आपला हा मोरागड झाला बरोबर. आता आपण चाललोय हरगडाकडे. येस हरगडाकडे चाललोय आपण. ओके जाऊयात बघूयात काय विषय. ठीक आहे किल्ला गड क्रमांक 1 आपला झालेला आहे. गड क्रमांक 2 कडे आपण आता चाललोय. आताच हाती आलेल्या बातमीनुसार हा जो पुढचा दिसतो ना हा मनुष्य हा जेवण बनवणार आहे. मसाले भात तेच मसाले भात वाटेवर. ठीक आहे आणि हे त्याचे साथीदार 2 जण बराबर नाही. कीप गोइंग. यस 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 व्हेरी गुड. सक्त लोंढे नाही बोलते हा निरंजन तुला कोणी पटत नाही ते सांग. हा तो पवना डॅमचा जोक मारलेला पोरांनी. हे पवनाच्या डॅमचा जोक काय होता. इथं साईडला डॅम आहे बरं का तो म्हणजे आपल्या ह्या साईडला. ठीक आहे लेफ्ट साईडला. तर तो विचारलं की डॅम कोणता आहे हा. तर तो बोलला एकदम पवना डॅम आहे. तो काय बोलला रात्री निघालो ना आपण म्हणून आपल्याला 6 तास लागले यायला. निघा पिंपरी चिंचवडच्या बाहेर. हा पवनाच्या बाहेर निघा जरा. थांबा दाखवतो हा डॅम. हे डॅम हा डॅम धरण ह्याला पवना डॅम म्हणत होते. अरे पवना डॅम ह्याच्यापेक्षा मोठा आहे रे. मग आपण मावळकर काय कमी आहे का. कडक रांगा आहेत. वा बागलान रेंजेस बागलान आई ना रांगा म्हण ना रांगा हा राया सह्याद्री पर्वत रांगा बाई बागलान रांगा ते. अरे बागलान म्हणलं रे येड्या. कसे रे आईशे तुम्ही. कशाला अंका टुंकाई हा का. आणि ते सगळे इथेच आहेत ना. बरं मला एक सांगा आपल्या महाराष्ट्रात ओके कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त गाड्या आहेत. येस बघ तो मागणं कसला ओरडलाय नाशिक. येस अँड ऑफकोर्स नाशिक जिल्ह्यात खूप सारे किल्ले आहेत. खूप किल्ले आहेत. हा मोर्स किल्ले. ऐक ना तू आम्हाला काही सांगशील इथं भैरवगड आहे आम्ही फिरलो नाही का. हा का बाबो केवढी झाडं वाढल्यात. झाड गवत म्हणा गवत झाड नाही गवत. चला बाप बाप काय आलं. ए जरा बघून ह्या अशा गवतामध्ये ना भरपूर साप असू शकतात. सो असू शकत ना असतातच म्हणे जवळपास नाही का. पण तो आहे ना थोडंसं बघून चालायचं. थोडं लक्षपूर्वक चालायचं आणि शूज चांगले घालायचे. चप्पल घालून बोंबलत नाही यायचं. मुल्हेर गडावर आलो ना की आपल्याला पहिल्यांदा दिसतं ते एक पाण्याला टाकायचं त्या साईडला इथं. ठीक आहे तर त्यात सुकलेलं आहे जास्त हे नाही आहे राईट. आणि हे एक आपल्याला ना मंदिर दिसतं छान असं. नाही पण हे काय पण तुम्ही असं करताय हा शांतपणा एवढा. हा कुठलं का असं ना का मंदिर असेल ना तर गपचूप आपलं शूज काढायचं हे करायचं. इथं काहीतरी केलं होतं आज वाटते पण असं. हे कुठले तरी पादुका आहेत दिसतात का. पादुका हे केलेले आहेत आणि
हे आपल्याला माहीत नाही देव मित्रांनो, पण नक्की जर कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा आपल्याला की काय विषय आहे हा. ओके. हे आपले हे झाड कशाचं निरंजन? वडाचं की पिंपळाचं आहे? वडाचं. औदुंबराचं आहे ना? औदुंबराचं झाड आहे आपल्या. ओके. ए आणि हा कुठे गेला गोरख? हे काय एक देवीच आहे? पादुका आहे तिथे. आयला कोण येत असेल का रे? का आपण चालू आहे? जास्त कोणी नसेल ना? स्वच्छतावरून कळतं ना कोण येत नाही. नाही स्वच्छता जास्त आहे असं म्हणायचं का तुला? हा तेच कचरा नाहीये. हा 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 पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे. असो मित्रांनो, एक फायनल हे नक्की सांगा की काय आहे आणि कोणता विषय. ओके, कमेंट करून सांगा. होऊ शकता ॲक्च्युली हे जे आपला कुठला झाला तो मोरगड आणि मुल्हेर, याच्यावरती काय असं जास्त काही अवशेष उरलेले पण नाही आहेत आणि अवशेष आहेत पण मे बी ते दबले गेले असतील कदाचित वगैरे असं. ठीक आहे. पण तुला कसं काय कळलं सांग की. हा मग ते काय कशाचं मंदिर सांग ना. ते हा पण देवीचं पण ते कुठली देवी आहे ते इम्पॉर्टंट. मोरा देवी साल्लेरवरती नाही आपण मुल्हेरवरती आहे. आपण तू आता काय म्हणला? जिथं सकाळी ते मंदिर बघितलं ना, ह्याचं मंदिर म्हणतोय का तू? नाही, शंकराच्या मंदिराच्या आधी मंदिर भेटलं. हा त्या मंदिरापासून परत चढाई करायची. हा ओके. ऑलमोस्ट 80% चढाई परत करायची, तेवढंच उतरायचं पण. हा म्हणजे आता आपल्याला ना 80% जवळपास खाली उतरायचंय आणि मग तिथून पुढं वरती चढायचंय, जे की हरगडकडे जाणार आहे आपण. मी हे केलं होतं बरोबर सोशल मीडियावरती की मला प्रश्न विचारा म्हणून. खूप सारे म्हणजे प्रश्न आपल्याला आलेले आहेत, ते आपण हळूहळू कव्हर करणार आहे. ठीक आहे. त्यातलाच एक म्हणजे एकाने मला विचारलं होतं, दादा तू कुठल्या गडावरती गेल्यावरती ना गडाचे आपले हे टाकत जा, म्हणजे गडाबद्दल माहिती देत जा. राईट. नाही बरोबर आहे ॲक्च्युली, पण नक्की आपण ट्राय करूयात. गडाची माहिती आपण देत असतो, पण तुम्ही व्लॉग पूर्ण बघत जावा. त्या पूर्ण व्लॉग थ्रू आपण माहिती देत असतो. ठीक आहे. अर्धा व्लॉग बघून तुम्ही नाही म्हणू शकत ना की माहिती आली नाही किंवा माहिती देत नाही. राईट ना. सो जेवढी आपल्याकडून शक्य होते आपण तेवढी माहिती द्यायचा प्रयत्न करतो. ओके. हे थोडेसे अवशेष दिसत आहेत आपल्याला मागे. ओके. असो ठीक आहे. येस. आणि मोस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन होता, इफ यू नो यू नो. ठीक आहे. त्याचा आन्सर तुम्हाला भेटेल मेमध्ये. ओके. ठीक आहे. सो कळेल. ओके. हाँ जिनको पता है उनको पता है, एंड जो समझ गए वो समझ गए. त्या क्वेश्चनचा आन्सर हे. ठीक आहे. तो क्वेश्चन पण तुम्हीच गेस करा, आन्सर मी सांगितलं आहे. ठीक आहे. येस. वय काय ह्या पोराचं वय काय? गर्लफ्रेंड याला आहे आपण आपले एका ह्याच्यात ब्लॉग मध्ये. नाही मी तुम्हाला एक सांगतो ऐका. ठीक आहे. हे जे गड ट्रेक करणं किंवा ट्रॅव्हलचं जे वेळ आहे ना, नाही ट्रॅव्हलचं जे वेळ आहे ना ते पोरांना तेव्हाच लागतं. बरोबर बोलला. ठीक आहे. जेव्हा कोण नसतं ना, जेव्हा कोण सोडून जातं महाराजांकडे प्रेरणा भेटते आणि आपण त्यांचे गड बघण्यासाठी उत्सुक असतो, त्यावेळेस प्रेरणा भेटते गड फिरायसाठी. दॅट इज द राईट आन्सर, बट करेक्ट आन्सर हे. काही नाही बट करेक्ट हे आन्सर आहे. फक्त नेचर मध्येच आहे. येस. माणूस इकडे येतो. व्हेरी गुड. काय म्हणलं? थांबा 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 आपल्या प्रोजेक्ट ताई बोलले. थांबा. हा हा ओ प्रोजेक्ट ताई, ओ प्रोजेक्ट ताई, ओ बोला बोला बोला. अरे परत एकदा प्रोजेक्ट तुला शपथ आहे. बघ बोल लवकर.
हा ती काय बोलायला तयारच नाही, काहीतरी बोलली बडबडली गेली पुढं. ही इकडं मागं दिसतात माझ्या सगळे सक्त लवंडे म्हणतात. ह्यांच्याकडनं आहे ना तुम्हाला सांगतो, ह्यांच्याकडनं पोरी पटत नाही, ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे सक्त लवंडे म्हणतात. हा हा हेच ते कार्टे. हाँ जाकिर भाई इनको कुछ बोलो. मित्रांनो हा आहे ना, हा स्वतःला सक्त लवंडा म्हणतोय आणि मला विचारतोय जाकिर भाई कोण है. अरे इसको बताओ कोई जाकिर भाई कौन है. अरे जाकिर भाई हमारे, तू सक्त लौंडा का समझ. अरे ये कौन है, इसको जाकिर भाई नहीं पता है. हाडाचा ट्रेकर आहे, हाडाचा ट्रेकर आहे. तू सक्त लौंडा काय म्हणतो मग. हाडाचा ट्रेकर हाँ इसको बताओ जाकिर भाई कौन है. आदमी है. आदमी नहीं, आदमी नाही आहे. तो सांगतो मी, जेवढ्या लोकांचं ब्रेकअप होतं ना जाकीर भाईंनी सांभाळले त्यांना. खरं हा त्याच्या स्टोरी बघ ना त्याच्या जाकीर भाईंच्या. कडक. ह्याला नंतर सांगतो जाकीर भाई कोण आहे. विषय काय ना मित्रांनो, सह्याद्रीत येणं हेच माझ्यासाठी आहे ना एक खुशीचा पल म्हणू शकतो आपण, मोमेंट, क्षण. एवढूस सह्याद्री, एवढूसा नाही सह्याद्री, आभाळा एवढा आहे. येस खरंच खूप भारी वाटतं सह्याद्रीत आल्यावरती. सेम लाईक मुल्हेरगड, सॉरी मोरागड, मुल्हेरगडावरती पण आहे ना थोडेसे अवशेष फक्त उरलेले आहेत. मोरागड तो आहे. हा मग ते सांगतो ना, तेच म्हटलं ना मुल्हेरगडात सारखे मोरागडासारखेच मुल्हेरगडावरती अवशेष आहेत. समजला. हा काहीतरी आहे की नाही तिकडे. फोटो काढण्यासाठी बाहेर जागा आहे. फोटो सोडून दुसरं काय आहे का. ते बघू आम्ही, दरवाजा बघून तो दरवाजा बघून दरवाजा. कसा भगवा थोडासा हे झालाय, मळलाय. आपण आणलं नाही, नाही तर आपण भगवा लावला असा तिकडं मस्तपैकी. ओके पण ओके. ए फोटोवाल्या हो साईडला, हो साईडला. म्हणजे हा तुम्ही दरवाजा बघू शकता, एकूण एक असे नक्षी त्याच्यावरचे जे काम केले ना, वाव सुंदर अप्रतिम. आजकालच्या लोकांना काय जमलं अशी. हा भले कम्प्युटरवर गर्दीन पण अशी जमणार आहे का. नाही. मस्त केलं पण एक नंबर सुबक सुंदर. काय म्हणतोस. वाड्याचा हा मेन दरवाजा ॲक्च्युली. ठीक आहे एंट्रन्स करूयात. आईच्या गावात बहुतेक आहे ना काटा घुसला असावा. चेक करू दे. हा काटा घुसलाय थोडासा. तरी म्हणलं मगापासून चावते काय तिथं. ठीक आहे छोटासा काटा होता निघाला तो, काय लोड नाही. हा म्हणजे ना थोडस आता जवळपास 9:45 झालेले आहेत आपले. बस ना काढलं निघाला, काढायचं होतं तुला. कारण की ना लहानपणी नाही लहानपणी आहे ना आम्हाला काटा काढायची लय भारी हे होती माहितीये, खूप आवडायचं. हा टाचा खूप आवडायचं ऍक्च्युली है ना. कारण की क्रिकेट खेळताना आमच्याकडे काय नव्हतं ते चप्पल काय नाही, पॅरागॉन की चप्पल. हाँ पैरागॉन की चप्पल वो तो मतलब घिस के ऐसा हो जाता था, फिर बाद में उसको ये फिर काटा उठता था और बाद में ये मतलब अच्छा लगता था वो काटा निकालने के लिए. मस्त पूरा छेद कर देते थे. हाँ तो पूर्ण निघून जाता. भारी तो ही आठवण मस्त होती. घ्या ना फूड. आपण आहे ना आता ओरिओ खाऊ मस्तपैकी थोडं. बस ना अरे बस 2 मिनिटं इकडे. बस 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 काय नाही दुखत पाय बी. तुझं वय काय वय काय तुझं. 35 आहे ना मग ठीक आहे, थोडंसं एक्स्ट्रा आहे पण ठीक आहे. अशी तकलीफ नाही झाली पाहिजे. लग्न व्हायचं आपलं. बसलो की पाय दुखतात. हा वेगळा विषय, ह्याच्याकडे कर जरा. ह्याच्या बसले की पाय दुखतात. हो ट्रेक वरती बसलो की पाय दुखतात.
हे ह्या गोष्टीवरती ना एक मस्त बिस्किट खा. ठीक आहे. तू मुंबईचा आहे ना? ओके. हा पण मुंबईचा आहे. हा पण मुंबईचा आहे. मुंबईचा आहेस ना? म्हणून तो फॅशन ते घालून, बाकी काही विषय नाही. म्हणून तो फॅशन घालून आलाय जरा थोडंसं ट्रेंड. ते थोडस रणवीर सिंगची थोडस हे रणवीर सिंग. तू देखा क्या मेरा पहले वाला? किधर देखा रे? व्हाट्सएप का डीपी पे है क्या बन अभी? मेरे को क्या पता. मैं तेरा डीपी बहुत बड़े, मतलब बहुत इतने कमर तक. मैं तेरा डीपी क्यों देखेगा? हा पागळलेला गुळ आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत. भाजलेले आहेत ना? हा विषय काहीतरी पहिल्यांदा आपण खाणार आहे आता. अजून पिकळलं ते तीर्थ घ्यायला लागेल मग. हा कसं लागतंय? हा त्या गुळाचं बिस्किट बुडून खाल्लं कसं वाटतंय? ते ऍक्च्युअली मी मिक्स करून आणणार होती पण ते चिक्की झाली असती. शेंगदाणे चिक्की झाले असते. एक काम करतं झाकणात काढून इकडे दे. गुळ शेंगदाणे झाकणात काढते. अजून काय आहे का? हे राहू दे. शेंगदाणे झाकणात काढ. आपलं कुठं त्या बॅगेत आहे का? बॅगेत आपलं आत्याने दिलेलं. ते सालेर लावून असं भाई मला घेऊन नको. सगळ्यांनी एकदम काढल्यावर मग कोण आठवण का तो रील वरती एक फेमस झाला तो बघ तो. म्हातारा 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 माहितीये ना? काय करायले? हा इकडे बघ. ओ ग्रामपंचायत काय करायले? गोरख ए गोरख बरं खा जाऊ दे. काहीतरी खा. हा टी-शर्ट मध्ये तोंड दाखवायचं लायकीत नाही जायचं. हा गुळ शेंगदाण्याचा विषय ना हिच्या मम्मीने बनवला होता. हिच्या मम्मीला फुलीत जातं एक नंबर. फ्रॉम वसई. काकी जरा आहे ना 1-2 किलो पाठवून द्या. ऍड्रेस पाठवतो तुमच्या पोरीकडं. ठीक आहे मित्रांनो. थोडासा अल्पोपहार केलाय आपण थोडासा. ठीक आहे. आणि आता किंचित रे किंचित केलं. सौरभने ड्रोन आणलाय पण त्याचा काहीही उपयोग नाही. तो नावाला घेतलेला आहे. नावाला बॅटरी नाही ना काय नाही. 2 व्हिडिओ काढले तर म्हटलं बॅटरी संपली. काय उपयोग? तू नको दे व्हिडिओ. राहू दे नको दे व्हिडिओ. ठीक आहे. आपण फक्त आहे ना ऐका मी काय म्हणते आपण फक्त आहे ना कॅमेऱ्यात नको देऊ म्हणले पण दिन तो आपल्याला असं चांगला येतो. हा तर मित्रांनो ना आपला फोनची पूर्ण बॅटरी डेड झाली आणि आपण फोन लावला चार्जिंगला आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि लिटरली आम्ही आता आहे ना जो आपला मुल्हेरगड आहे तो उतरायला चालू केला आहे. आणि उतरता लिटरली आम्ही आहे ना म्हणजे कोणालाच माहीत नाही. 15 पैकी 15 जणांना माहीत नाही आणि पहिल्यांदा कधी आलेले नाहीत. सो आपण पूर्ण तो रस्ता शोधत वाट बघत ते आपण चाललो आहे. हीच ती काय मजा. सो थोडंफार दिसतंय आपल्याला. ऑफलाईन मॅप वगैरे राऊंडला आपण सगळं हे केलं होतं पण त्यानुसार आपण चाललं आहे. सो निघूयात. ठीक आहे. आणि मला खाली आहे ना मारुतीराय दिसत आहेत. आपण त्या मारुतीरायचं दर्शन घेऊयात आधी. ओके चला. माझे काय माहिती आता ग्रीप उडाली की काय पण नॉट गुड. ओके तर मित्रांनो आहे ना आता जवळपास बराच वेळ झाला आपण इकडेच आलेलो आहे. राईट. आणि आपल्याला जायचं आहे इथे हरगडला. हां चला. आपल्याला तिकडनं आवाज आलेला आहे या म्हणून कारण 2 रस्ते लागत होते तर आपण तिकडून जाता. सो एकाला पुढे पाठवलं त्याला म्हटलं बघ असेल तर मग तिकडून जाऊयात आपण. तर आपण जाता त्याचा होकार आला आपण इकडे. ए अरे तुम्हाला खाली उतरायचंय. उतर तिकडनं उतरायचंय. चला आम्ही खाली येतो. अरे आम्ही येतो खाली ना तुम्ही चला. नो येस फायनली हरगडच्या आपण पायथ्याला आलो आहे. ओके. इकडे आपला हावाला मुल्हेर होता तो पूर्ण आपण असा खाली पलीकडनं असं उतरून. येस. आणि फायनली आता हरगड सर करणार आहे. हरगड सर करून संध्याकाळी आपल्याला स्टेसाठी साल्हेरवरती जायचं आहे. साल्हेर फोर्ट बघूयात. पाय दुखत नाही अजिबात. ॲक्च्युली मजा येते खूप जास्त. सो भारी वाटतं. पण काय बोलू मित्रा. वाव अमेझिंग फिलिंग.
मित्रांनो तुम्हाला आहे ना एक प्रो टिप देतो. ओके, जस्ट वेट. हा जो माती जरा दिसतो तुम्हाला पूर्ण, ठीक आहे, हा अजिबात कधी घ्यायचा नाही, कारण की पाय खूप सटकतो. हवं तर एक वेळेस दगडांचा हे घ्या, पण मातीचा रस्ता कधीच घ्यायचा नाही. ओके, नेवर डू दॅट प्लीज. ए नको, ए दाद्या इकडनं ये ना. अरे मातीवरनं घसरत आहे. हे बघू शकता ॲक्च्युली आपण त्याचा कोपरा दिसतोय एकदम पलीकडचा, त्या साईडने आपण तिकडनं वर चढलो. हां, तो जो दिसतोय तुम्हाला एकदम कोपऱ्यात, ठीक आहे. तर तिथून आपण इकडं आलो. आता इथून मग इकडं आणि मग इथून इकडं खाली चाललो हरगडागडा, मोरगड, मोरागड, ठीक आहे, मुल्हेर, आणि मुल्हेरवरनं आता हा आपला हरगड. ओके चला. आता ना एक पायऱ्यांचा पॅच होता, जबरदस्त कठीण, खूप असा जीव काय म्हणतात त्याला मुठीत धरून यावं लागतं आपल्याला वरती. एवढा डेंजर होता तो. पहिले वरती आलो, थोडं सेफ ठिकाणी थांबलो, इथं बसलेत आपले लोक. ठीक आहे, आणि मग तुमच्याशी बोलतो आहे मी, पण थोडंसं जपून सगळं करावं लागतं आपल्याला. ओके, तुम्हाला दाखवतो आपला रूट. हा बघा आपला रूट. हा इथून आलो आहे आपण. इथून पलीकडचा गड पहिला हावाला सर करून आलो, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा, त्यानंतर हा, आणि एकदम हावाला, आणि एकदम शेवटला हावाला. एवढं सगळं आपण हे करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हा डेंजर. बड़े नहीं है, बड़े बड़े बुलडोजर है, ट्रॉली है, ट्रैक्टर है, उसका गाड़ा 4th गियर पे ही चल रहा है. घूम घूम चलो 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 चलो. थोडं पाणी आहे का पानी वरती? आहे का आपल्याकडे? नाही आहे पानी आएगा कुनाडा. आपल्याकडे, नाही आहे ना, वरती आहे ना. हा, ठीक आहे, जाऊ दे. आहे ना वरती. नाही ब्लॅडर चालेल आपल्याला, आहे वरती. त्या भाऊनी आहे ना मस्त ग्लुकॉन डी आणलं होतं. पाणी ॲक्च्युली नाही उरलेलं नाही आपल्याकडं, तर ग्लुकॉन डीने आता विषय चालवला आपण. चालायचं मस्त ग्लुकॉन डी घेऊ, एनर्जी घेऊ आणि जाऊ पुढं. हे बोंड्यांना काय बोलावं. हा एवढ्या पुढं जातात आणि बंबलेच म्हणतात याव याव याव, ती वरडतात मोकार. जाऊ पुढं, आलोय जवळ आता. हा जाऊ आपण पण लवकरच. सून 5 मिनटाचा रस्ता पास. विश्व त्याच्या मागं मीच जाणार आहे लगेच 2 मिनटात. हे जी झाडं दिसतात ना टोटल पूर्ण, ही आपली कारवीची आहे. सो ही पावसाळ्यात खूप जास्त कारवी इकडे येत असणार आहे. भारी. सगळ्यात घाणेरडा आत्तापर्यंतचा सगळ्यात घाणेरडा पॅचा, ठीक आहे. इथून बघू शकता आपण डायरेक्ट खाली, ठीक आहे. इथून थोडंसं फक्त वरती जाऊन आपल्याला इथं एक खाच आहे, आणि वरती डायरेक्ट आहे. तिथून मग आपल्याला वर जायचं आहे. दिसतात वर लोक, तिकडे जायचं आपल्याला. पण हा सगळ्यात घाणेरडा पॅच आहे. तर ठीक आहे, येऊ का? हात दे मला थोडासा. काढी देतो का? हां इथं की वरती? इथं वर आहे ना. येस, दॅट्स इट. या वी डिड इट, वी डिड इट, वी डिड इट. 3 गाडापैकी आहे ना हरगड थोडासा टफ वाटला, कारण की मातीमुळं आणि मे बी ऊन आहे भरपूर, त्याच्यामुळं माहीत नाही. चालले सरोडा कसं आहे आपल्याला खरंच काय आयडिया नाही आहे. असो, मेन डोअरपर्यंत पोचले, दरवाजापर्यंत. त्याच्या पुढे बघूयात अजून काय विषय. ठीक आहे चला. चोर दरवाजाच असू शकतो. येस, आपण ज्या दरवाजाने आलोय ना, ॲक्च्युली चोर दरवाजाच आहे. इथं तुम्ही बघू शकता हे मांडून ठेवलेलं आहे, आणि एवढ्यावरती हे नसतं दरवाजा कधी आपला मेन दरवाजा, राईट. मे बी उतरताना आपण इथं दुसऱ्या बाजूने उतरूयात. पण जाम भारी, मस्त. हा आपला चोर दरवाजा आहे, जिथून आपण एंटर केलाय याला हरगडला.
ओके जाम थकलेत सगळे बेकार एकदम आउट टोटली आउट थोडा रेस्ट करू मग निघू पुढं अजून चालले चालवटा करायचा रे आहे ना पाणी निघायचंय चला बरं बॅग घेता का मला